नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 22 जुलै 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षाची द्वादशी आहे. नक्षत्र मृग आहे. योग ध्रुव आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतिल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:33 ते 2:13 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:09 ते 12:57 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:53 ते 5:33 आणि यमगंड काळ सकाळी 9:13 ते 10:53 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. सकाळी 8:15 नंतर हा चंद्र मिथुन राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र शनी आणि नेपच्यून बरोबर केंद्रयोग करणार आहे. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी मंगळ आणि केतूची युती सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:15 नंतर हा चंद्र तृतीय स्थानात भ्रमण करेल. वेळातले शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे आणि पंचमामध्ये मंगळ आणि केतूची युती सुद्धा होणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजचा दिवस थोडासा धकाधकीचा राहील. फिरणं वगैरे होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. प्रयत्न करा, मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन थोडं आजच्या दिवशी जास्तच प्रमाणात जाणवेल. भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय घेऊ नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर वादविवाद जास्त प्रमाणात होऊ शकतील. तुमचं रिलेशनशिप टोकापर्यंत सुद्धा जाण्याची शक्यता आहे. त्या संदर्भात काळजी घ्या. गर्भवती महिन्याने खास करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं राहील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची मोठी ट्रेडिंग करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:15 नंतर हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल. लाभातल्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि चतुर्थामध्ये मंगळ आणि केतूची युती सुद्धा होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार खास करून खर्च किंवा गुंतवणूक याकडे बारीक लक्ष देणं गरजेचं राहील. तुमचा अंदाज चुकू शकता. येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. घरातल्या व्यक्तींच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्यावर मतवैचित्र असे काही अनुभव येऊ शकतील. तत्संबंधी काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस आजचा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसेल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या वेळ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:15 नंतर हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल. दशमातल्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. तृतीयात मंगळ केतूची युती सुद्धा होणार आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. आज तुम्ही बऱ्याच प्रमाणात भावनातीत असाल आणि भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात दिसते. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणच्या व्यक्तींच्या संदर्भात सुद्धा थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. धावपळ थोडी जास्त झाल्यासारखी जाणवेल. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:15 नंतर हा चंद्र तुमच्या व्यय स्थानात भ्रमण करेल आणि भाग्यातल्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. द्वितीयामध्ये मंगळ आणि केतूची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील.
आजचा दिवस धावपळीचा, धकाधकीचा राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. परंतु कामं पूर्ण होतानामध्ये बरेच व्यत्यय येऊ शकतात. त्यामुळे तुमच्यातील फ्रस्ट्रेशन, स्ट्रेस टेन्शन आजच्या दिवशी थोडं जास्त प्रमाणात जाणवेल. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आर्थिक व्यवहारावरती बारीक लक्ष देणं गरजेचं राहील. खर्च आणि गुंतवणूक या संदर्भात शक्यतो सर्व काळजी घेणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आजचा दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:15 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करणार आहे. अष्टमातला शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल आणि तुमच्याच राशीत मंगळ आणि केतूची युती सुद्धा होणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे. खास करून तुमच्या आर्थिक जे संदर्भ असतील किंवा ट्रान्झॅक्शन असतील त्याकडे लक्ष द्या. कुठल्याही प्रकारचे आर्थिक स्वरूपातले निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. खास करून तुमच्या मानसिकतेच्या संदर्भात चढाव उतार दिसून येतील. भावनेच्या आधी जाऊन कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. शारीरिक दुखापतीचे प्रसंग सुद्धा उद्भवू शकतील. अतिशय अलर्ट राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:15 हा चंद्र तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करेल आणि सप्तमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. व्ययात मंगळ केतूची युती सुद्धा होणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्यावर मतभेद मतवैचित्र जाणवू शकतील. याचप्रमाणे काही मिसअंडरस्टँडिंग सुद्धा होऊ शकते. या संदर्भात काळजी घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमची मानसिकता स्थिर राहणार नाही. विचारांची भिरभीर जास्त प्रमाणात दिसून येईल. भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचे निर्णय घेऊ नका. चुकीच्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित करू नका. आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा काही त्रास या दरम्यान डोकं वर काढू शकतील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भात काही त्रास येणाऱ्या 2 ते 3 दिवसात समोर येऊ शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या अष्टम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:15 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल आणि षष्ठातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल आणि लाभात मंगळ आणि केतूची युती सुद्धा होणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त होईल. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये तुम्हाला आर्थिक संदर्भातले थोडे तोटे वगैरे होऊ शकते. त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:15 हा चंद्र तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करेल. पंचमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल आणि दशम स्थानामध्ये मंगळ आणि केतूची युती सुद्धा होणार आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून कुठल्याही प्रलोभनाच्या मागे जाऊन चुकीचे निर्णय अजिबात घेऊ नका. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अचानकपणे डोकं वर काढू शकतील. फसलं जाणं, फसवणं अशा प्रकारचे काही अनुभव सुद्धा आजच्या दिवशी येऊ शकतील. अलर्ट राहा. येणार 2 ते 3 दिवसात जे कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्याबरोबर वादविवाद होण्याची शक्यता आणि ते जास्त प्रमाणात वाढण्याची शक्यता राहील. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:15 हा चंद्र तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल. चतुर्थातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. भाग्यामध्ये मंगळ केतूची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून वैवाहिक जोडीदाराबरोबर थोडेसे गैरसमज वगैरे होऊ शकतील. त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये तुम्हाला बऱ्याच प्रमाणात फिरणं वगैरे होईल. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह सुद्धा राहाल. खास करून जर का तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल, काही चांगले अतिशय उत्तम अशा प्रकारचे अनुभव येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मिळू शकते. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका.
यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या पंचम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:15 हा चंद्र तुमच्या षष्ठ स्थानात भ्रमण करेल आणि तृतीयातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. अष्टमामध्ये मंगळ केतूची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी सुद्धा तुमच्या एमेला धक्का लागण्यासारखे प्रसंग निर्माण होतील. काळजी घ्या. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आरोग्याच्या संदर्भातले काही मेजर इश्यूज समोर येऊ शकतील. या संदर्भात सुद्धा तुम्हाला अलर्ट राहणं गरजेचं आहे. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:15 हा चंद्र तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करेल आणि द्वितीयातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. याचप्रमाणे तुमच्या सप्तमामध्ये मंगळ केतूची युती सुद्धा होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल गैरसमज होण्याची शक्यता राहील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठी रिस्क घेऊ नका. सर्वात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय टोक गाठू शकतील. काळजी घ्या. तुम्हाला तुमच्या वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही मेजर इश्यूज वगैरे समोर येऊ शकतील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:15 हा चंद्र तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करेल. तुमच्याच राशीतल्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. षष्ठात मंगळ नेपच्यूनची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी थोडंसं तुम्ही घरात राहणं पसंत कराल. घरातल्या व्यक्तींबरोबर मिसअंडरस्टँडिंग गैरसमज होऊन त्याद्वारे वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. काळजी घ्या. येणार 2 ते 3 दिवस आरोग्याच्या संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. जर तुम्ही आरोग्याच्या कुठल्याही समस्येने पीडित असाल तर त्या संदर्भातले काही अनुभव तुम्हाला येणार 2 ते 3 दिवसांमध्ये मिळू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या ठिकाणचे गुप्त शत्रूंपासून सावध राहणं गरजेचं राहील. त्यांच्या कारवाया जास्त प्रमाणात वाढल्याचा अनुभव येईल. तर मित्रांनो हे होतं दिनांक 22 जुलै 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.